मंडळी नमस्कार. मी प्रफुल्ल कापसे. आज आदिलाबाद जिल्ह्यातील बेला येथून शेतकरी बांधव इथे भेटायला आलेले आहे आणि जवळपास अर्ध्या तासापासून आम्ही तुरी या पिकावर चर्चा करत आहोत. तसेच विविध शेती विषयावर चर्चा इथे करत आहोत. आणि विशेष म्हणजे आपल्या यवतमाळ जिल्ह्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे की हे जे शेतकरी आहे येळाबारा जे यवतमाळला लागून असलेला जो यवतमाळ तालुक्यामध्ये येळाबारा वॉटरफॉल जो आहे ते पाहण्यासाठी शेतकरी बांधव इथं आले आणि सोबतच आपण बाई इतक्या दुरून इथं आलेलो आहोत. ते यूट्यूबवर, फेसबुकवर, इंस्टावरचे व्हिडिओ नेहमी बघत असतात. तर चला मग आपण इथे आलो तर मग भेट घ्यावं म्हणून ते इथे भेटायला आले आहे. बरीच चर्चा झाली. थोडं जाणून घेऊ एकंदरीत शेतीबद्दल, त्यांचे थोडे मनोगत वगैरे आणि ते का बरं इथं आले. भाऊ नमस्कार. नमस्कार. आपलं नाव? माझं नाव जगदीश खडसे. अच्छा. आणि गाव खूप दूर आहे, बेला मंडल, आदिलाबाद जिल्हा, तेलंगणा. बरं. तुमचे यूट्यूबवर, इंस्टाग्रामवर व्हिडिओज पाहिले. सावी 1 एकर आहे तूरचे व्हिडिओज पाहिले आणि SRT पद्धतीनं कोण्या पद्धतीने लावायचे हे व्हिडिओ पाहून आम्हाला तुम्हाला भेट द्यावं अशी आमची इच्छा झाली. बरं. तुम्ही जे आता नेहमी व्हिडिओ पाहता समजा यूट्यूबवर, फेसबुकवर, इंस्टावर, तर म्हणजे काय वाटते तुम्हाला त्या व्हिडिओबद्दल? छान वाटते. आणि कास्तकाराचं म्हणजे एक तर खर्च कमी खर्चात उत्पन्न कसं घ्यावं जास्त हे होते आणि त्याच्यापासून कास्तकाराला बराच फायदा होतो. बरं. नमस्कार दादा, माझं नाव अतुल खडसे. मी बेला मंडल, आदिलाबाद जिल्ह्यातील बेला मंडलतील एक शेतकरी आहे. आणि मी तुमचे व्हिडिओ पाहून आणि जे SRT पद्धतीने जे तुम्ही तुरी लावल्या, जे साऊ नावाच्या सावी 61 त्या तुरी मला खूप छान वाटल्या. आणि मी ह्या वर्षी पाहिलं तुमचं शेत आणि आम्ही पुढच्या वर्षी हे जे लागवण करणार आहे नक्की. आमची जमीन, आमच्याकडे पाण्याची सोय नाही आहे, पण आमचं शेत पाणी जमीन असं धरून ठेवण्याजोगतं शेत आहे. त्याच्यासाठी आम्ही SRT पद्धतीनं नक्की तुमच्या तुरी लावू. आणि आम्ही जास्तीत जास्त करून मी माझ्या शेतामध्ये तर सोयाबीन आणि तुरी लावतो, कारण तर मला तुरीची आवश्यकता आहे. अच्छा. सोयाबीनमध्ये तुरी जर पिकल्या तरच ते शेत आपल्याला उत्पन्नासाठी छान. जर तुरी जर नसेल तर सोयाबीन आपले पूर्ण खर्चातच निघून जाते. बरोबर. म्हणजे आंतरपीक म्हणून तुरीची आवश्यकता आहे. तुरीची कंपल्सरी असं एक आवश्यकता आहेच म्हणायचं. जर तुरी जर राहिल्या तर आपल्याला उत्पन्न बी छान होते आणि आपल्याला बेनिफिट्स बी भेटून जाते त्यासाठी. बरोबर. आणि अजून कापूस वगैरे असतो का तुमच्याकडे? माझ्या शेतामध्ये मी कापूस नाही लावत. अच्छा. आणि आमचे भाऊ, माझा भाऊच आहे जगदीश खडसे. अच्छा. आणि हा माझा भाऊच होते प्रशांत गावंडे. हे दोघं कापूस लावते आणि हे आमचे जावईच आहे. अच्छा. यांनी पण कापूसच लावते. कापूस, तुरी, सोयाबीन. बरं, तुम्ही कापूस का बरं सोडला? मी कापूस खर्चामुळे. कारण तुम्ही मला सोबते झाले. कारण माझं आडनाव जरी कापसे असलं पण मी कापूस लावत नाही. कारण माझं कापूस सोडण्याचं एक मी प्रिपरेशन करत राहते TSP साठी. अच्छा. त्याच्यासाठी मी कापूस सोडला. कारण तर मी स्वतः जास्त शेतात जाऊ शकत नाही आणि मला सोयाबीनमुळे मला स्टडी करायसाठी टाइम भेटते. त्याच्याकरता मी जास्तीत जास्त आणि लेबर चार्जेस मेन. तुरी वगैरे जे तुमच्या भागात लागवड केल्या जाते आंतरपीक जसं तुम्ही लावता, तर एक ॲव्हरेज मध्ये कितीपर्यंत उत्पादन जाते एकरी? तुरी जवळपास जर आपण तुरी जर चांगलं जर सोय केली तुरीची, मशागत जर चांगली केली तर आपल्याला तुरी एकरी जवळपास माझ्या हिशोबाने मी तर 7 पर्यंत काढू शकतो. अच्छा. सोयाबीन घेऊन भरपूर मग 7 पर्यंत माझं 6 to 7. आणि सोयाबीनचा किती एवढे राहतो? सोयाबीनचा 10 मिनिमम 10चा अभावच होते. अच्छा. मागच्या वर्षी मी 2 एकर मध्ये सोयाबीन टाकलं होतं, सोयाबीन आणि तुरी. तुरी जास्त झाल्या नाही मला, कारण तर ते पाणी खूप होतं मागच्या वर्षी. पाण्यानं तुरी माझ्या कसं शेतामध्ये पाणी धरल्यानं तुरी थोडं वाढून गेल्या. बरोबर. 1 महिना जास्त पाणी होतं ना, श्रावण महिन्यामध्ये पाणी जास्त होतं. सलग लावली होती त्याच्यामुळे. हो, सलग लावल्या. ह्या वर्षी SRT न माझ्या आणि पाणी बी कमी आहे यावर्षी. SRT न थोडं तुरी आपल्या वाढल्या नाही. मंडळी बघा, थोडं थांबवतो तुम्हाला की भाऊनी SRT केली आणि त्यांच्या शेतातल्या तुरी वाढणं थांबल्या आणि हीच खरी SRTची जीत म्हणावी लागेल. का तर मी नेहमी म्हणतो की निसर्ग शेती आपल्याला शिकवत राहते, आपण शिकत गेलं पाहिजे. आणि तुम्हाला असं वाटलं की चला कुठंतरी आपली तूर आता प्लेन जमिनीत लावून करतो, पाणी जास्त झालं तर जळते आणि शेताची बड असल्यामुळं, पण बेड केल्यामुळे तूर अजिबात जळली नाही. त्याच्यामुळं खरोखर ह्या गोष्टी, छोट्या छोट्या गोष्टी आपल्या अनुभवातून आपण शिकायला पाहिजे. प्रशांत गावंडे, बेला मंडल, खोगदुरगाव.
अच्छा, गावाचं नाव खूप दूर आहे. खूप दूर आहे सर. सगळ्या माझा एकच प्रश्न आहे की जसं खूप दूर तर तुमचं गाव आहेच इथून आपल्या इकडलं पाहिजे, पण गावाचं नाव खूप दूर आहे. प्रशांत गावंडे, हां, बेला मंडल, खोकदूर गाव सर आमचा. बरं. तुमचा सर आम्हाला यूट्यूब पासून शेण लागला. अच्छा, तुमचा शेण यूट्यूब पासून लागला. तुमचं यूट्यूब पाहून आम्हाला शेण लागला. तुमचं पाहू आम्ही प्रयोग चांगले करायला लागलो. अच्छा. तुम्ही जे गोष्टी सांगताय ते आम्ही आमच्या वावरात करत आहोत. त्यातून आम्हाला चांगलं उत्पन्न मिळत आहे. अच्छा. गेल्या वर्षी तुम्ही जे सांगलं ते आम्ही आमच्या वावरात केलं. त्याच्यापासून आम्हाला चांगले तुरीचं उत्पन्न वाढलं. अच्छा, किती वर्ष झाले तुम्ही व्हिडिओ गेल्या पाहता? सालपासून मग पाहता तुमचं यूट्यूब. अच्छा, 1 वर्ष. गेल्या साल तुम्ही जसं जसं सांगलं तसं आम्ही आमच्या वावरात केलं. हां, तसं त्यानं आम्हाला रिझल्ट ह्या वर्षीपेक्षा गेल्या साली चांगला आला. अच्छा झालं तर तूर आम्ही 4च लावली होती. अच्छा. आता यंदा आम्ही तुमची 111 नेऊ आणि प्रयोग करू पुन्हा. बरं, तुम्ही जे आता व्हिडिओ पाहता हो. तर कोणत्या गोष्टी त्याच्यामध्ये आवडते तुम्हाला? तुमचं खत टाकण्याची पद्धत, तुमचं बुरशीनाशक मारण्याची पद्धत, अच्छा. धुवारी करण्याची पद्धत, तुम्ही जे जे सांगितलं ते आम्ही केलं. त्याच्यानं आम्हाला रिझल्ट चांगला मिळाला. म्हणजे एकंदरीत जे पॉइंट आहे मुख्य ते महत्वाचे तुम्ही सांगितले. समजा जसं धुवारी म्हणजे धुपट करणे. धुपटणी पद्धत मी पण एक सांगतो. हा, धुपटणी पद्धत आता यांचा लहान जो भाऊ हा. आहे, माझा क्लासमेट आहे. अच्छा. हा. विकास हा, नावाचा. हा. धुपटची पद्धत त्यांनी सांगितली मला लास्ट इयर. अच्छा. आता हे जी पद्धत तुमची सांगलेली पद्धत असल्यानं मी पण वापरली. अच्छा. दुपटनं आम्हाला बेनिफिट झाला. अच्छा, तुमच्या गोष्टी आम्ही कोणत्यावर करतो आणि सगळे मी चौकामध्ये. चौकामध्ये ते आम्ही मग एकमेकाला सांगून करायला लावतो. अच्छा, अच्छा. असं आहे सर. नमस्कार. आपलं नाव? संजय ठाकरे, अच्छा, बेला. बरं, इथे कळंबला तुम्ही कसे काय आले आज? दर्शनासाठी म्हणून आले होते. अच्छा. तिथं म्हणजे दर्शन वगैरे आणि तुमचं यूट्यूबवर बघितलं होतं. तर तुमचं नाव म्हणजे चांगलं म्हणजे त्या कारणाचं म्हणजे तुम्हाला भेट द्यावं म्हणून आले म्हणाले. अच्छा, अच्छा, अच्छा. समाधान वाटते. विचारावा असं का म्हणजे असं कोणते फवारणी करायला का करणे. अच्छा, अच्छा, अच्छा. त्याविषयी आले म्हणून. बरं, समाधान वाटलं भेटून? खूप छान समाधान वाटलं. भयानक समाधान. ठीक आहे. चला, शेतीमध्ये ज्या काही नवीन गोष्टी आहेत त्या आपणापर्यंत मी तर पोहोचवतच राहतो. त्याच्याबद्दल काही दुमत नाही. जसा मला आता हा व्यवसाय सांभाळता जसा वेळ मिळतो तर तो जसा थोडा वेळ मिळाला मला की लगेच मी शेतात जातो. मला शेतामध्ये खूप आवड आहे. समजा आता ग्राहक चालू आहे, ग्राहक झाल्यानंतर अर्धा 1 तासाचा स्पेल राहतो. थोडंसं शांत वाटलं की लगेच एखादी शेतकरी आला कोणी की भाऊ चालता का शेतात, लगेच जातो आणि शेतातून पाहून येतो. तर ते खूप आवडते मला. शेतीत फिरणं खूप आवडते. आणि विशेष म्हणजे कसं आहे की शेतकऱ्यांसाठी जेव्हा मी वेळ देतो, जसं आता व्हिडिओ बनवणं आहे, प्रत्यक्ष शेतात जाणं आहे, तर याच्यामुळे कसं की या दुकानाकडे माझं दुर्लक्ष होते. परंतु परमेश्वराची कृपा अशी आहे की माझी धर्मपत्नी जे आहे सविता, तर ही दुकानदारी पूर्ण सांभाळते. त्याच्यामुळं म्हणजे मला तेवढं टेन्शन नाही. त्याच्यामुळे मी स्वतःला खूप भाग्यवान समजतो की तुम्हा शेतकरी बांधवांसाठी बाईमुळं मला वेळ देता येते. नाही तर दुकान सोडतो म्हटलं तर दुकानातून जर आपण बाहेर जातो म्हटलं दुकान चालवून कोण मग. तर असं आता आणि मी सुद्धा मनावर दगड ठेवून, कारण शेवटी कसं आहे की व्यवसाय म्हटलं की आपण इथं असलोच पाहिजे. परंतु जसा वेळ मिळेल तसं आपण खाली गेलं तर त्या कस्टमरला पण बरं वाटते. आणि बाई असल्यामुळे सगळं व्यवस्थित, आणि फोन आहेच आजकाल, फोनवर सुद्धा सांभाळता येते. या व्हिडिओमुळे सोशल मीडियाच्या माध्यमातून आपण सर्व इथं आलात आणि जे काही अर्धा 1-1.5 तासापासून आपली चर्चा झाली. आता संध्याकाळ झालेली आहे तरी पण तुमचं मन होऊन नाही राहिलं इथं निघायचं. आणि मंडळी, जे बेला आपणासुद्धा लोकांना माहिती असेल, आदिलाबाद जिल्ह्यामध्ये आहे, खूप फेमस मोठं मार्केट आहे. तर त्या भागातून हे शेतकरी बांधव इथं आले आणि ते इतके चांगल्या प्रतिक्रिया देत होते की माझासुद्धा मोह आवरला नाही. म्हटलं चला एक छोटासा व्हिडिओ एक माझ्या आठवणीत राहावं म्हणून नेहमीसाठी मी इथे बनवला आणि त्यांचे मनोगत घेतले. आणि खरोखर एक शेतीप्रती जो जिव्हाळा आहे, शेती करण्याची जी जिद्द आहे, जी तळमळ आहे, या सगळ्या शेतकरी बांधवांमध्ये दिसून येते. आता व्हिडिओच्या काढण्याच्या अगोदर ज्या मी चर्चा केली तर त्यांचे जे मॉलिक्यूल आहे, ज्या औषधी आहेत, ज्या कंपन्यांची त्यांना नावं सांगितले, तेव्हा असं वाटलं की नाही, यस,
या सोशल मीडियाच्या माध्यमातून शेतकरी आता हुशार होत चाललेला आहे. त्यांना कंपन्यांचे नावं माहीत होत चाललेले आहे. कोणती कंपनी ब्रँडेड आहे, कोणती कंपनी सबस्टँडर्ड आहे, कोणाचे रिझल्ट चांगले आहे, हे सगळं तुम्हा लोकांना आता माहीत झालेलं आहे. आणि ही एक क्रांती म्हणावी लागेल. कारण या 10-15 वर्षाच्या अगोदर जेव्हा ह्या फेसबुक इंस्टाग्राम आणि यूट्यूब हा विषय नव्हता, तर त्यावेळेस आपण तेवढं विचार पण करत नव्हतो. परंतु आज आपल्या घरी डायरेक्ट यूट्यूब उघडलं की शेतीबद्दलची माहिती म्हटलं की पटापट एक व्हिडिओ आपल्याला दिसत राहते आणि त्याच्यातून जे चांगले व्हिडिओ राहते ते तुम्ही पाहत राहतात. आणि अशाच माझ्या व्हिडिओ तुम्ही लोकांनी बघितले आणि त्याच्यातूनच मग ती ओढ तुम्हाला इथून घेऊन आली. मला पण खूप बरं वाटलं, आनंद वाटला की चला आपण कुठंतरी जे करून राहिलो त्याचा फायदा तुम्हाला होऊन राहिला. तर खूप छान वाटलं तुम्हाला भेटून. भविष्यामध्ये जेवढं काही माझ्याकडून शेतकरी बांधवांसाठी मार्गदर्शनाचं जे काम आहे. आणि आमची एक विनंती आहे तुम्हाला, हां. तुम्ही जे आता SRT पद्धत तुम्ही जे वापरता हो. आणि ते पण आम्ही तुमचं पाहूनच आम्ही वापरले. हो. आणि त्याच्यासाठी आता समोर आता आम्ही सोयाबीन आणि तुरी जास्त उत्पन्न जे आमच्याकडे पिकवणं जास्त चालू हो, झालं. हो. त्यासाठी आमची एक विनंती आहे हां. का आम्हाला मार्गदर्शन देण्यासाठी हां. तुम्ही एकदा तरी आमच्या बेला मार्केटला या. नक्की भेट द्यावे. बिलकुल. ही विनंती आहे तुम्हाला. नाही बिलकुल नाही. विनंती म्हणून नाही, तुमचा एक आदेश समजा शेतकरी बांधवांसाठी. कारण इतकं नातं आहे, एवढं जीवापाड आपण एकमेकावर प्रेम करतो, त्याच्यामुळं विनंती रिक्वेस्ट तुम्ही करूच नका. एक मला आदेश द्या. हा बिलकुल. काहीच मला आवड आहे त्याच्यामध्ये, काहीच विषय नाही. जसं एखाद्या वेळेस बँड वाजला की नाचणाऱ्याला नाचूच्याच वाटते, मग लग्न कोणाचंही असू द्या. बरोबर आहे. अशासारखं शेतीबद्दल मला खूप आवड आहे. त्याच्यामुळं तुम्ही जेव्हा बोलावलं तेव्हा नक्कीच येऊ, वेळातला वेळ काढून येऊ. नेहमी येणं होणार नाही, पण 1-2 वेळा तरी नक्कीच व्हिजिट देऊ. तर ठीक आहे मंडळी, तुम्ही छान इथे मुलाखत दिली, तुमचं मनोगत व्यक्त केलं आणि इतक्या दुरून तुम्ही भेटायला आला त्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद आणि आभार. हो, तुमचं पण धन्यवाद. धन्यवाद.